तर राज्यातल्या धरणांमध्ये अवघा 24.75% इतका जलसाठा हा आता शिल्लक राहिलेला आहे। पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे 14%च पाणी शिल्लक आहे। 20 जिल्ह्यातील 3,500 गावं वाड्या ह्या टँकरवर अवलंबून आहेत। पाऊस आणखी लांबल्यानं भीषण पाणी टंचाई ही उद्भवू शकते। राज्यातील धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा हा 357.5 टीएमसी म्हणजे जवळपास 24.75% इतकाच आहे। पुणे विभागात धरणांमध्ये सर्वात कमी 14% इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। राज्यातील धरणांमधील जलसाठा मागच्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे। पाऊस लांबल्यानं राज्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय। राज्यातील 20 जिल्ह्यांमधील 3,500 गावं वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय। पाऊस आणखी लांबला तर राज्यातील पाणी टंचाई आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे। तर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय, तो म्हणजे धरणातून शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा हा आता बंद करण्यात येतोय। धरणातील जलसाठा पिण्याकरताच राखीव ठेवण्यात येतोय। पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हे महत्त्वपूर्ण आदेश जारी केलेत। 31 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणी पिण्याकरता राखीव ठेवण्यात येतंय। बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे निर्देश दिलेत। राज्यातील धरणामधून होणारा शेतीसाठीचा पाणीपुरवठा आता बंद करण्यात आलाय। पाणी पिण्याकरता राखीव ठेवण्यात आलंय। आपण जे 31 ऑगस्टपर्यंत एप्रिलमध्ये नियोजन केल्यामुळे आपल्याकडे कुठेही पाण्याची सध्याची टंचाई नाही आहे, म्हणजे पाण्याची टंचाई भासणार नाही। नियोजन अतिशय चांगलं झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तर त्यात अडचण नाही आहे। आपण सिंचनाला काही फार पाणी देऊ शकणार नाही, कारण तसंही मे नंतर पाणी देत नाही आपण। गेल्या वर्षी मेमध्ये पाऊस झाले होते, त्यामुळे पाणी लवकर धरणामध्ये आलं होतं। आता तर आपण जून संपत आला तरी पाऊस नाही आहे, थोडी चिंतेची बाब आहे। या संदर्भात अधिकची माहिती आम्ही जाणून घेणार आहोत। आमचे पुण्यातले प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, खरं तर तुमच्या पुण्यामध्ये अतिशय कमी साठा हा शिल्लक राहिलेला आहे। केवळ 14% पाणी धरणांमध्ये आहे। पुणेकरांची चिंता वाढली आहे। मात्र दुसरीकडे आता शेतीसाठी पाणी पुरवठा होणार नाहीये। कशा पद्धतीने याचा परिणाम हा राज्यभरात होऊ शकतो, शेतकऱ्यांवर होऊ शकतो? पाऊस जो लांबणीवर पडलेला आहे त्याचा थेट परिणाम जो आहे तो आता धरण क्षेत्र आणि पिण्याच्या पाण्यावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर काल राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे की आता इथून पुढं शेतीला जे पाणी आहे किंवा सिंचनाला जे पाणी दिलं जात आहे ते आता बंद करण्यात आलेलं आहे। फक्त पिण्यासाठीच पाणीसाठा जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। राज्यातील धरणांचा साठा जर बघितला तर तो फक्त 24 TMC एवढाच राहिलेला आहे। पुण्यामध्ये फक्त 14 TMC राहिलेला आहे। त्यातच 5 ते 4 TMC हा फक्त पिणे इतकाच साठा जो आहे ते पुणेकरांसाठी ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुण्यासारख्या इतर शहरामध्ये पण आता पाणी टंचाई सामोरं जावं लागणार आहे। कपातीचं उपाययोजना जे आहेत ते आता या ठिकाणी सुरू केलेले पाहायला मिळतात। पुण्यामध्ये 20 भाग करण्यात आलेले आहेत आणि 20 भागांना टप्प्याटप्प्याने पाणी जे आहे ते यापुढे दिलं जाईल। विषम तारखेला हे पाणी पुरवठा या ठिकाणी केला जाईल। मात्र यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे आता जे शेतीसाठी पाणी दिलं जात होतं ते आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे। कारण अल्निओचा जो परिणाम आहे तो आता थेट पाण्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। बाष्पीभवनाचं जे प्रमाण आहे ते सातत्याने वाढत असल्यामुळं धरणातला जो पाणीसाठा जो आहे तो झपाट्याने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता धरणांमधला जो पाणीसाठा आहे तो फक्त आता पिण्यासाठीच ठेवण्यात आलेला आहे। सिंचनासाठी आता यापुढे पाणी जे आहे ते मिळणार नाही अशी घोषणा जी आहे ती राज्याचे जलसंपदा विभागाने आणि मंत्र्यांनी काल केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं कुठंतरी आता हे दुष्काळाचं सावट जे आहे ते पाण्यावर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं नागरिकांनी पाणी जे आहे ते जपून वापरण्याचं आव्हान जे आहे ते नागरिकांना करण्यात आलेलं आहे। मात्र पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यातलं जे खडकवासला जे महत्त्वाचं धरण आहे त्याच्यामध्ये फक्त आता 5 TMCच इतका पाणी साठा राहिलेला आहे आणि त्यातलं फक्त 4 TMC जो आहे तो उपयुक्त साठा आहे, तो पिण्यापुरताच आहे। कदाचित 31 ऑक्टोबरपर्यंत हा पाणी साठा जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मात्र त्याच्यामुळे एकंदरीतच पुण्यामध्ये तर पाणीबाणीची परिस्थिती ओढवलेली आहेच, मात्र संपूर्ण राज्यात सुद्धा अशा पद्धतीचं पाणी संकट हे निर्माण झालेलं आहे।